नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। मकर राशीसाठी सप्टेंबर महिना कसा असेल, या महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती काय राहील, आरोग्याच्या बाबतीत हा महिना कसा असेल, नोकरी व्यवसाय संबंधित कामामध्ये काय घडामोडी घडतील, कोर्ट कचेरीची जर काही कामं असतील तर या महिन्यामध्ये काय घडू शकतं, नाते संबंध तुमचे या महिन्यामध्ये कसे राहतील आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा जाईल। सुरुवात करूया ग्रहांच्या स्थितीपासून। या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला दशम स्थानामध्ये आलेला शुक्र महिनाभर गुरु सोबत भ्रमण करणारा राहील। तसेच महिन्याच्या मध्याला अष्टमातून भाग्यात येणारा रवी, महिन्याच्या सुरुवातीला अष्टमात जाणारा बुध, पुन्हा भाग्यात जाणारा बुध, राशीमध्येच असलेले मंगळ केतू, सप्तमातला राहू आणि व्ययातला शनी ही ग्रहस्थिती पाहता मागील काही महिन्यापासून कटू अनुभवांची मालिका सुरूच राहील। महिन्यातील प्रतिकूलता धैर्य एकवटून संयम बाळगून सहन करावी लागेल। आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 7.5 शनीचे भ्रमण आणि अष्टमातला रवी प्रकृतीच्या तक्रारी वाढवणारे ग्रहमान राहील। त्यामुळे हा महिना तब्येतीच्या कुरबुरी आणि तक्रारी असणारा राहील। मानसिक चिंता राहील। मनोबल कमी झाल्यामुळे उत्साह जाणवणार नाही। लहान सहान दुखण्याने डोके वर काढल्याने प्रतिकार क्षमता क्षीण झालेली असेल। स्वतःबरोबर घरातल्या इतर सदस्यांची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। आर्थिक बाबतीमध्ये हा महिना चिंता करावयास लावणारा राहील। घटलेले उत्पन्न आणि वाढलेले खर्च याचा ताळमेळ कसा साधावा या विवंचनेत महिन्याचा कालखंड खर्च होईल। आर्थिक फसवणुकीचे योग असल्यामुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळावे। कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका। जो इतरांवर विसंबला त्याचा कार्यभाग संपला याची प्रचिती या महिन्यामध्ये तुम्हाला येऊ शकते। नोकरी व्यवसायाच्या बाबतीत या महिन्याकडून फारशा अपेक्षा ठेवून चालणार नाही। आला दिवस ढकलणं एवढंच आपल्या हाती राहील। वाढीव कामाचा बोजा आणि तणाव वाढणार आहे। सहकारी आणि वरिष्ठांबरोबर वाद होतील, त्यामुळे परिस्थिती अशांत राहील। हातातली नोकरी टिकवणं एवढंच सध्या आपल्या हातामध्ये राहील। व्यवसायाच्या बाबतीत समस्यांचा डोंगर आहे, तो तसाच राहील। सर्व बाजूंनी ढग दाटून आल्यासारखे वाटेल। संयमाने आणि शांततेने मार्गक्रमण करणे एवढेच हातात राहील। असलेली येणी वसूल होताना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागेल आणि देणी देण्यासाठी देणीदारांचा तगादा मागे लागू शकतो। कोर्ट कचेरीची काही प्रकरणं असतील तर दीर्घ काळापासून रेंगाळणारे खटले अजूनही निकाली निघणार नाहीत। स्थावर मालमत्तेचे विवाद वेगळं वळण धारण करतील। न्यायालयीन प्रक्रिया त्रस्त करेल। या महिन्यामध्ये कामकाजाबाबतीत फारशी प्रगती अपेक्षित धरून चालणार नाही। कागदपत्रांची पूर्तता आणि जतन प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळावी लागेल। नातेसंबंधांबाबतीत आलेला तणाव आणि वितुष्ट काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसणार नाहीत। त्यामुळे कौटुंबिक वातावरण आणि नातेसंबंधांबाबतीत फारशा अपेक्षा ठेवून चालणार नाही। असलेले मतभेद अजून वाढणार नाहीत याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल। वैवाहिक सौख्यावर हा महिना जास्त तणाव निर्माण करणारा राहील। जोडीदाराचे स्वरूप समोर येईल। समन्वय, संवाद, सहवास वाढवावाच लागेल। विद्यार्थी वर्गांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा महिना अध्ययनात अडथळे निर्माण करणारा राहील। कुठेही लक्ष विचलित होऊ न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं राहील। नजरहटी दुर्घटना घटी याची अनुभूती या महिन्यात येईल। अभ्यासक्रमाबाबतीत काटेकोर शिस्त आणि नियोजन हे तुम्हाला करावेच लागेल। पालक मंडळींनी मुलांच्या प्रगतीकडे दक्ष राहून लक्ष देणे गरजेचे आहे। तर या पद्धतीने असेल तुमच्यासाठी सप्टेंबर महिना।